तर विधान परिषदेवरून उद्धव ठाकरे भूमिका मांडतील असं राऊतांनी म्हटलंय। शिंदे महान, भाजपचीही मतं फोडू शकतात असा टोला राऊतांनी लगावला। मत सांभाळा, कारण कुणी कुणाचंच नाही, सगळे पैशासाठी आहेत असं राऊत म्हणाले। तर राऊतांना मतं फुटतील ही जाणीव झाल्याबद्दल त्यांचे आभार असं शिरसाट म्हणाले। तर मतं सांभाळा राऊतांनी नेमका कुणाला दिला असा सवाल बन विचारतायत। विधान परिषद निवडणुकीत मतफुटीची शक्यता असं बन म्हणतायत। इतके महान सद्गृहस्थ आहेत की ते भारतीय जनता पक्षाची मतं सुद्धा फोडू शकतात। इतका मोठा माणूस आहे तो। अमित शहानी वाढवलेला, देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी ते भाजपची मते फोडू शकतात असं तुमच्या मला एकंदरीत बोलण्यावरून वाटतंय की ते सुपर पॉवर आहेत महाराष्ट्राच्या राजकारणातले। तसं काही नाही आहे। प्रत्येकाने आपापली मतं सांभाळावीत, भाजपने सांभाळावीत, मेंढ्याने सांभाळावीत, अजित पवार गटांना सांभाळावीत, कारण हे मतदान गुप्त आहे आणि कोणी कोणाचं नसतो, सगळे पैशाचे आहेत। विधान परिषदेची एकच जागा महाविकास आघाडीमध्ये जाऊ शकते आणि या एका जागेवर उद्धवजी ठाकरे यांनी दावा केलाय। याचा अर्थ उद्धवजी ठाकरे तुम्ही मतं सांभाळा असा सल्ला संजय राऊत यांनी उद्धवजी ठाकरेंना दिलेला दिसतोय। कारण ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीमध्ये 3 तिघाडा आणि काम बिघाडा सुरू आहे, महाविकास आघाडीचे तिघांची तोंड 3 दिशेला सुरू आहेत, त्यामुळं विधान परिषदेमध्ये महाविकास आघाडीचं एकमत होण्याची शक्यता कमी